आज आहे होळी पौर्णिमा, तर तुम्हा सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर सकाळी व्हिडिओला केलेली आहे सुरुवात. म्हटलं चला, खूप दिवस झालं मोठा व्हिडिओ शेअर केला नाही, म्हटलं चला आज होळीचं रुटीन आपलं सकाळचं शेअर करूया. तर सकाळचा स्वयंपाक तर झालेला आहे माझा, कारण त्यांचा डबा द्यायचा होता लवकर, तर डबा वगैरे झाला आहे. गॅसची पूजा तुम्हाला दाखवते, दिवा लावलेला आणखीन सुद्धा चालू आहे. इकडे बघू शकता, छान अशी रांगोळी काढली छोटीशी आणि तिथं दिवा लावला आहे. तर ह्या दिव्यावरून तर खूप सारे मला कमेंट आल्या होत्या, पण तरीसुद्धा मला सवय लागलेली आहे. म्हणजे सवयी म्हणण्यापेक्षा आहे ना, पौर्णिमेला असे किंवा शुक्रवारी मंगळवारी अन्नपूर्णेचं पूजन केलेलं चांगलं असतं. आपल्या घरात अन्नपाण्याचा पुरवठा होतो, त्यामुळे ना म्हणजे गॅसची पूजा, गॅसपाशी एखादा दिवा लावणं, छोटीशी छोट्याशा पाटावरती रांगोळी काढणं हे खूप महत्त्वाचं असतं. आपल्या किचनमध्ये हे करायचं असतं. तर आग्नेय कोपऱ्याला मी एका छोटासा दिवा लावत असते नेहमीच. पण आता बऱ्याच वेळा असं मला कमेंट आल्यापासून गॅसच्या पाईपजवळ दिवा लावला आहे, गॅसच्या पाईपजवळ दिवा लावला आहे, तेव्हापासून मी तुमच्याशी शेअरच केलं नव्हतं दिवा लावलेला. पण म्हटलं लावलेला आहे तर तुम्हाला दाखवूया. लावत तर असते मी, पौर्णिमा असेल शुक्रवारी आणि मंगळवारी. तर चांगलं असतं, आपल्या घरामध्ये अन्न पाणी टिकून राहतं किंवा आपल्याला अन्नपाण्याची कधीही कमतरता भासत नाही. ह्यासाठी हा आपल्याला दिवा लावायचा असतो, अन्नपूर्णेचं पूजन करायचं असतं. त्यामुळे नेहमी किचनमध्ये खूप पॉझिटिव्ह वाटतं, प्रसन्न वाटतं. तर त्यासाठी हे सगळं करत असते. सकाळची गॅसची पूजा वगैरे सगळे मी ब्लॉगमध्ये शेअर केले. चला तर आता व्हिडिओला केलेली आहे सुरुवात. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा झाडामध्ये. तर आज आहे होळी आणि तुम्हाला होळीच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात ही अशा रांगोळीतल्या रंगाप्रमाणे भरपूर असे आनंदाचे रंग येवो, स्नेहाचे रंग येवो आणि सुखसमाधानाचे रंग येवो, हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि व्हिडिओला तर केलेली आहे छान अशी सुरुवात, आणि त्याचबरोबर आजची सुंदर अशी खास रांगोळी तुमच्याकरिता खास. तर किती छान वाटते बघा, अशी रांगोळी काढली आणि त्यामध्ये कलर भरलं. मला सुद्धा कलरफुल रांगोळी आवडते, पण रोज कलर भरायला टायमिंग नसतो, त्यामुळे अशी कधीतरी कलरची रांगोळी काढून देते. आज सुद्धा अगदी छोटीशी रांगोळी काढली आणि त्यामध्ये छोटेसे थोडे थोडे कलर भरले, तर किती सुंदर दिसत होती. आणि मध्ये त्याच्यामध्ये होळी काढलेली बघा मी त्या रांगोळीमध्ये. तर इकडे बघू शकता, हे गोकर्णाचं फुल बघून तर मला फारच आनंद झाला. केवढासा वेल आहे आणि त्याला किती छान मस्त अशी फुलं लागलेली आहेत. आणि रांगोळी बघू शकताय तुम्ही जवळनं, खूप सुंदर अशी रांगोळी काढून झालेली आहे. मध्ये त्याच्या मधोमध होळी काढली आणि त्यानंतर मग हळदीचं लेपन करायचं होतं. पौर्णिमा आहे, वर्षाचा शेवटचा हा सण आहे होळी पौर्णिमा. त्यानंतर गुढीपाडव्यापासून परत नवीन आरंभ, नवीन प्रारंभ सगळ्या गोष्टीचा. तर हा शेवटचा सण असतो. त्याचबरोबर पौर्णिमा आहे, कुलाचार करायचा आहे, पुरणपोळीचा स्वयंपाक, तिकडे डाळ शिजायला टाकलेली आहे आणि मस्त असं हळदीचं लेपन उंबऱ्याला करायला घेतलेलं आहे. उंबरा किती छान दिसतो बघा आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं. ज्या दिवशी आपण उंबऱ्याला लेपन करतो ना, तर त्या दिवशी घरामध्ये एक वेगळीच एनर्जी असते आणि खूप म्हणजे छान असं पॉझिटिव्ह वाटतं. तर त्यानंतर उंबऱ्याला हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं आणि उंबरापूजन केलं ना, रोज तर आपण करतोच, पण असं विशेष काही असेल ना, तर त्या दिवशी खरंच घरामध्ये खूप एनर्जीफुल असं वाटतं आणि किती जरी काम केलं तर असं केल्यासारखं वाटत नाही. आज तर आपल्याला जास्त काम होतं, कारण होळी स्पेशल पुरणपोळी तर असणारच. घरामधली कामं तर होतच राहणार. म्हटलं छान असं उंबऱ्याला लेपन निवांत करूया आणि छान रांगोळी वगैरे काढूया. रांगोळी तर काढून झाली, उंबऱ्याला लेपन करायचं राहिलं होतं आणि पूजा उंबऱ्याची राहिली होती. तर करायला घेतलेली आहे आता उंबऱ्याची पूजा. आणि हे गोगळ बघू शकता, ह्या विस्तवामध्ये जरा थोडंसं शांत झालं की आणखीन टाकलं की परत धूर होतं. इतकं प्रसन्न वाटतं ना हे गोगळ घरामध्ये लावल्यानंतर. आता हे भरपूर प्रकारचे वेगळे ऊद आहेत, त्यामुळे मी त्याला आता गुगळच म्हणत असते, पण ते गुगळ नाही ॲक्च्युली. सगळ्या प्रकारचे त्याच्यात ऊद मिक्स आहेत आणि ते ऊद लावलं की घरामध्ये इतकं छान सुगंध पण येतो आणि पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला घरामध्ये नेहमीच. तर इकडे बघू शकता, मस्त असं उंबऱ्यावरती लेपन करून त्याच्यावरती वेलाची रांगोळी काढली. वेलाची रांगोळी तुम्हाला कशी काढली ती तुम्हाला पाहायला मिळेल. तर नेहमी काय होतं बघा, उंबऱ्यावरती रोज मी अशी साईडनं पावलं काढून देते आणि असे लेपन वगैरे केल्यानंतरच अशी उंबऱ्यावरती रांगोळी काढते आणि खूप सुंदर वाटते. अगदी सोपीच रांगोळी आहे आणि त्याच्यामध्ये मस्त छोटी छोटी फुलं काढून दिली. तर अशा रांगोळ्या आहेत ना, खरं तर निवांत टाईम असेल ना, तर आणखीन खरंच वेगळं काही करण्याची खूप इच्छा असते, पण निवांत तसा टाईमच मिळत नाही. रोजही आपल्या मागं तेवढीच घाई गडबड असते, पूजा करायची असते, स्वयंपाकाची गडबड असते, त्यामुळे कशी तरी काढून देते. आणि सणावारा दिवशी तर डबलच काम असतं, त्यामुळे प्रयत्न करत असते, पण सणावारा दिवशी मात्र आवर्जून चांगली रांगोळी काढत असते मी नेहमी. तर इकडे बघू शकता, छान अशी मस्त वेल काढून दिली आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी फुलं काढून दिली, 3-3 पाकळ्याची. किती छान वाटते बघा. आणि उंबऱ्याला लेपन केलं आणि त्यावरती अशी पांढरी रांगोळी काढली ना, तर आणखीनच खूप छान दिसतो उंबरा.
तर जवळने तुम्हाला दाखवते, खूप सुंदर अशी मस्त कलरफुल रांगोळी काढून झाली. त्यानंतर घरामध्ये आले, स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं. सकाळपासून कामच चालू होतं आणि रोज माझं नित्यनेमाने जरी ह्यांनी पूजा केलेली असेल ना स्वामींची, तरी माझं स्वामींना अगरबत्ती ओवाळून, धूप वगैरे ओवाळून नमस्कार असतो. फुलं त्यांनी वाहिलेली नसते तर फुलं वाहत असते. तर असं काहीसं माझी स्वामींची पूजा असते. तर स्वामींचं तुम्हाला जवळनं दर्शन देते. आज खूप खूप छान अशी त्यांनी फुलं वगैरे वाहून देवपूजा केलेली आहे. पिवळी फुलं जी आहेत ना, ती आणखीन पुन्हा एकदा त्याला बहर आलेला आहे बरं का. तर कटिंग केलं होतं तर ते आणखीन बहरलेलं आहे. एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल ते झाड. मस्त बहरलेलं आहे, हिरवगार झालेलं आहे. आणि इकडे बघू शकताय स्वामींची छान अशी ह्यांनी केलेली पूजा. तर त्यानंतर इकडे स्वयंपाक पाणी तर चालूच होतं. तर सकाळचा स्वयंपाक तर झाला आहे आता, म्हणजे ह्यांचा डबा झाला आहे. माझी तर पौर्णिमा असते, मी काही खिचडी वगैरे खात नाही उपवासाला, फळं वगैरेच खात असते. फळांवरती माझा उपवास असतो. तर ही बघा मस्त अशी द्राक्षे. तर आता सध्या आमच्याकडे द्राक्षाचा सीझन चालू झालेला आहे आणि भरपूर साऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतातल्या द्राक्ष आपल्याला वानवळ्या म्हणून येत असतात नेहमीच दरवर्षी. तर द्राक्षी मला जास्त खायला काय आवडत नाही, मला फक्त बघायला द्राक्षे आवडते. कारण मला हे फळ आहे ना, मी खूप लहानपणापासून माझ्या मामाच्या गावाला आहे ना द्राक्षाच्या बागा आहेत. मला 4 मामा आहेत आणि 4ही मामाच्या द्राक्षाच्या बागा होत्या लहानपणापासून. त्यामुळे मला द्राक्षे आवडत नाही, पण बघायला मात्र खूप आवडते. इकडे बघू शकता छान अशी मस्त की छान द्राक्षे आहे ना, गोड तर आहेच. हे बघू शकता घड किती लांब आहे. तर द्राक्षाचा सीझन चालू आहे आणि द्राक्षाचा सीझन चालू आहे. तर तुम्हाला एक संदेश देते, द्राक्षी जी आहे ना, खायला फळ चांगलं आहे, पण ह्याच्यावरती एवढ्या फवारण्या केलेल्या असतात की आपण जर अशी द्राक्षी खाल्ली ना तर विष खाल्ल्यासारखं असतं. त्यामुळे नेहमी द्राक्ष आहे ना, भरपूर असं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये भरपूर मीठ टाकायचं आणि मिठाच्या पाण्याने धुवूनच द्राक्षी खायची कधीही. कारण द्राक्षी खूप म्हणजे खूप त्याच्यावरती इतक्या जसे म्हणजे ती तयार व्हायला लागलेली असते ना, म्हणजे कंटिन्यू त्याला फवारण्या असतात ह्याच्या वेगळ्या वेगळ्या औषधांच्या. त्यामुळे ना द्राक्षी ही जरी दिसायला सुंदर, खायला चांगली लागत असेल ना, तर विष खाल्ल्याप्रमाणे आहे. त्यामुळे द्राक्षी खाताना खूप म्हणजे खूप काळजीपूर्वक द्राक्षी खावा. आणि खरंच आपल्या शेतकऱ्याने एवढं सोनं पिकवलेलं असते तर त्याचं तर कौतुक असतंच. पण आपण कसं खायचं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आपण आहे ना, स्वच्छ चांगलं 1-2 वेळा धुवून घ्या अगोदर. त्यानंतर मिठाच्या पाण्यात भरपूर असं पाणी घ्या. मिठाच्या पाण्यात आहे ना द्राक्ष धुवूनच खात जावं, कारण ह्याला औषधं भरपूर असतात. हे पांढरे लेअर दिसतात ना, तर हे औषधं फवारण्याचेच असतात. तर असं तुम्हाला मी माहिती दिली, कारण माझ्या मामाच्या गावाला लहानपणापासून बागा आहेत. तर आम्ही नेहमी मिठाच्या पाण्यात द्राक्षी भिजवून ठेवतो आणि स्वच्छ अशी धुवूनच मग द्राक्षे खातो. तर चला आता ही द्राक्षेसुद्धा आता मला फ्रीजला लावून ठेवायचे आहे. आज उपवास आहे. तर चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. चला श्री स्वामी समर्थ. तर देवपूजा वगैरे करून घेतली आणि सुंदर अशी रांगोळी काढून घेतली इथं सुद्धा होळीची. आणि देवघरातल्या देवांची छान अशी पौर्णिमा आहे, तर सगळी व्यवस्थित सगळीकडचं पुसपास करून देवपूजा केली. थोडासा वेळ लागतो मला देवपूजा करायला, पण सगळं स्वच्छ साफसफाई करूनच आजूबाजूचं सगळं करून घेतलं. आणि नारळ वगैरे सुद्धा ओले करून घेतले. आज काही पाणी बदललं नाही, कारण कालच पाणी नारळ वगैरे म्हणजे धुवून त्याच्यातलं घासून पाणी भरलं होतं. त्यामुळे आज काय बदलणं झालं नाही मला, का आज काम भरपूर होतं. पण तरी पण नारळ वगैरे धुवून घेते, कारण नारळ आता रोजच्या रोज ओले करावे लागतात. कारण हे नारळ दोन्ही उगवलेले आहेत. आता एक तर झाला आहे मोठा, आता एक लावून देते आणि दुसरा उगवलेला आहे ना, तो तसाच ठेवते. मला बरेच दिवस झालं सारखं कमेंट येत होत्या, ताई नारळ 2 आहेत तर कशाचे आहेत, नेमकं काय झाले, का तुम्ही 2-2 ठेवलेत कलश, अशा मला भरपूर कमेंट येतात. पण त्यामागचं कारण तुम्हाला रिझन सांगितलेलं आहे. त्यामुळेच 2 कलश घरामध्ये आहेत. आणि खरंच बघा, नारळ उगवणं हे काही असंच उगवत नाही बरं का. आपण म्हणतो नारळ उगवण्यासाठी काय करावं, कसं करावं, पण नाही, खरंच ती देवाचीच ही असला पाहिजे, देवाचा आशीर्वाद असला पाहिजे, त्याशिवाय देवघरात नारळ उगवत नाही. मी तुम्हाला सांगते, कारण मला सुद्धा 2-3 वर्षाचे अनुभव आलेले आहेत. तर बघा, सगळं कुलदेवी कुलदेवतांचा आशीर्वाद असल्यानंतर हे नारळ उगवतात आपल्या देवघरात. आणि ते कसं कळावं हे तुम्हाला सांगते. ज्यावेळेस मी पुण्याला राहत होते आणि आमचा मधला काळ जो आहे ना, तो खूपच कठीण चालला होता. अचानकच सगळ्या गोष्टी वेगळ्याच बदलून गेल्या होत्या. आणि त्यावेळेस माझा नारळ होता, खूप चांगला हेल्दी नारळ होता बरं का, खूप मोठा नारळ होता. तरीसुद्धा तो नारळ म्हणजे
उगवला नाही. 2 वर्ष जवळपास एकच नारळ होता, वर्ष ते 1.5 वर्ष तरी एकच नारळ होता, पण तो नारळ उगवला नाही. नंतर आम्ही पुण्याहून गावाला शिफ्टिंग केलं, त्यावेळेस मी नारळ तो पाण्यामध्ये सोडून दिला. आणि पुण्याहून शिफ्टिंग झाल्यानंतर मग आमचं हे सगळंच बदल होतं. आम्हाला सांगितलं होतं देवाचा कार्यक्रम, जो परडीचा कार्यक्रम आहे ना, तो करायला सांगितला होता, म्हणजे परडी हातावर घ्यायला सांगितली होती. त्यामुळे हे सगळं चक्र फिरलं होतं असं त्यांनी स्वतः सांगितलं होतं. ज्यावेळेस आपण परडीचा कार्यक्रम केला, परडी हातावर घेतली, आईसाहेबांचे दोन्ही आईसाहेबांचं आपल्या देवघरामध्ये आगमन केलं, सोन्याच्या पावलाने आईसाहेब आपल्या देवघरामध्ये आपल्या घरामध्ये आल्या आणि तिथून पुढे घरामध्ये सगळं आनंदाचं वातावरण झालं आणि तिथून पुढे हे माझे नारळ जे आहेत ना ते उगवायला लागले. खरंच म्हणतात ना, देवाचं असं तो म्हणजे जे खरं मनापासून करतंय ना त्यांनाच माहिती. मधल्या काळामध्ये जो आमचा काळ जो पूर्ण बिघडलेला होता ना, तर त्यावेळेस कुठलीच गोष्ट चांगली घडत नव्हती घरामध्ये. कितीही प्रयत्न केला, कितीही काय केलं तर असं व्यवस्थित असं घडत नव्हतं, मनासारखं कुठल्याच गोष्टी होत नव्हत्या. सगळं विस्कळत चालल्यासारखं होतं. ज्यावेळेसपासून आपण आईसाहेबाची परडी घेतली आणि त्यानंतर सगळं कार्यक्रम करून माझ्या स्वतःच्या हातावरती परडी घेतली आपण, त्यानंतर तिथून पुढे हे सगळं आईसाहेबांनी सगळं सुरळीत केलं आणि खरंच पहिले छान असे दिवस, सोन्यासारखे दिवस आईसाहेबांमुळेच आलेले आहेत. इकडे बघू शकता, कुलाचार पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता. तर आज पुरणपोळी स्वयंपाक प्रत्येकानेच केलेला होता, त्यामुळे परडी आपली घरोघरी जाऊन आलेली आहे. माझी देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर मी जोगवा वगैरे मागून आले. 5 घरी जोगवा मागत असते मी पौर्णिमेला. फक्त महिन्यातनं एक पौर्णिमा येते ना, तर त्या पौर्णिमेला जोगवा मागते. दर शुक्रवारी नाही मागणं होत, कारण आम्ही राहतो ना ते एरिया पूर्ण शिक्षक कॉलनी आहे, त्यामुळे प्रत्येकजण घरी असेल असं नसतं. दर मंगळवारी शुक्रवारी जॉबला जाणारे आहेत, बरेचसे असे आहेत आणि आजूबाजूला जास्त असे दाट घरं नाही आहेत. त्यामुळे फक्त पौर्णिमेला मी 5 घरं जोगवा मागते. आईसाहेबांच्या आशीर्वादाने सगळं आपल्याला चांगलं झालेलं आहे. त्यामुळे मग दिवसभरामध्ये जे काही कार्यभाग झाला, पुरणपोळीचा स्वयंपाक, हे ते सगळं साफसफाई, स्वच्छता, त्यानंतर मग 5-6 वाजले असतील त्यावेळेस दारामध्ये सगळीकडं सडा मारून घेतला, ओलं करून घेतलं. जिथं आपल्याला हे काढायचं होतं तिथंसुद्धा थोडंसं शेणाने हे केलं. आणि त्यानंतर ह्यांनी आणल्या होत्या गौऱ्या येताना. तर आपल्याकडे होळीला आहे ना गाईच्या गौऱ्याच्या शेणाचाच मान असतो आणि त्या शेणाच्या गौऱ्या असतात ना, तर त्याच आपल्याला होळीला लागतात. तर मला वाटत होतं इथं मिळतात का नाही, कारण आम्ही मागच्या वेळेस लाकडांची होळी केली होती. मला चांगलं आठवते, गौऱ्याच मिळाल्या नव्हत्या. मला आजसुद्धा असं वाटलं होतं की होळी आहे आणि गौऱ्या मिळतात का नाही, कारण पुण्याला तर गौऱ्या मिळायच्या आम्हाला. भलेही म्हणजे विकत असो पण मिळायच्या. इतकं विकत पण मिळाल्या तर पाहिजे असं वाटायचं. आणि पुण्याला पण आम्ही अशी मस्त सार्वजनिक प्रत्येकाने 5-5 गौऱ्या आणून होळी करायचो सोसायटीत मिळून. तर त्याचप्रमाणे आता आपण गावी जसं आलो, इकडं वैरागला राहायला आलो, तसं ना आम्ही दरवर्षी होळी करत असतो आपल्या दारामध्ये. तर इथं गौऱ्या गेल्या वर्षी मिळाल्या नव्हत्या, त्यामुळे मला वाटलं होतं मिळतात का नाही, पण इथं 5 गौऱ्या ह्यांनी मानाच्या आणून दिल्या मला. आणि मग मला आनंद खूप झाला, कारण शेणाच्या गौऱ्याचा मान असतं. असं म्हटलं जातं, गाईच्या शेणाच्या गौऱ्याची होळी पेटवली की आपल्या आजूबाजूचा सगळा परिसर चांगला होतो आणि सात्विक लहरी पसरतात आणि जे दूषित वातावरण असतं ते वातावरण चांगलं असं स्वच्छ होतं, पवित्र होतं असं म्हणतात. म्हणजे ह्या होळीच्या अग्नीमध्ये ना सगळे जी काही आजूबाजूची ही आहे ती नष्ट होते आणि सगळीकडं पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा राहते असं म्हटलं जातं. होळी तर एका क्षणातच पेटली. जसा मी कापराचा तुकडा एका गौरीवरती ठेवला आणि साईडनं अशा गौऱ्या लावल्या होत्या. एकदम व्यवस्थित असं कापराचा तुकडा मोठा जरा घेतला होता आणि ठेवला की लगेच होळी पेटली. मला असं वाटलं की कागद लागतोय का काय लागतंय, आणि तसं तर ह्याच्यावरती खरं दुसरं काही ठेवू पण नाही, कापराच्या तुकड्यानेच होळी पेटवावी नेहमी. आणि बरेच जण बघा झालंपाडे म्हणजे काय म्हणतात, वाळे लाकडं हे नसल्यावर, ऑप्शन नसल्यावर ठीक आहे, पण गौरी तर आज माझी खऱ्या अर्थाने माझी होळी आहे ना साजरी झाली असं मला वाटलं, कारण पूर्ण गौऱ्या मिळाल्या व्यवस्थित. अशी कापराच्या तुकड्याने होळी प्रज्वलित झाली आणि अशी केली आम्ही आमच्या कुटुंबासोबत होळी साजरी. पूर्ण कुटुंब म्हणता येणार नाही, समर्थ नव्हता त्यामुळे, पण समर्थाच्या आठवणी मात्र भरपूर होत्या. असा होता होळीचा सण. कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर